हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार. रुद्रच्या पप्पांना सुट्टी आहे शाळेतून, तर त्यामुळे आणि एकादशीसुद्धा आहे. तर आम्ही म्हटलं की आता मंदिरात जाऊन येऊया. रुद्र आजीसोबत आहे. मी साडी नेसायला घेतली, पण ॲज युजल मला ब्लाऊज काय आला नाही, त्यामुळे मी साडीचं प्लॅन कॅन्सल केला आणि पुन्हा असा कुर्ता घातलेला आहे. तर ठीक आहे, बघूया, मंदिरात भेटूया आपण. गाडीत बसूया आणि जाऊया. आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आणि म्हटलं आल्यानंतर स्वयंपाक करता येईल. तर बाहेर आता सगळं पावसाळाच आहे, त्याच्यामुळे सगळीकडं छान हिरवळ होती, पण प्रचंड गरम होते कारण की पाऊस जो आहे तो बऱ्याच दिवसापासून येतच नाही आहे. तर मंदिरामध्ये पोहोचलो आणि इथे शंकराचं मंदिर होतं, त्याला म्हणजे त्र्यंबकेश्वर म्हणून असं नाव आहे तिथेच. तर म्हटलं आता श्रावण चालू तर सोमवारच्या दिवशी फार गर्दी असेल, म्हणून रुद्रला घेऊन आम्ही जरा निवांत वेळेत गेलो. आणि तिथे जवळच एक विहीर आहे, फार जुनी असेल ती, आणि तिथे छान असे कासव होते. रुद्रलासुद्धा दाखवले. त्याला फार गंमत वाटत होते की आता त्याला बरेच आम्ही प्राण्यांचे व्हिडिओ दाखवतो ना, त्यामुळे त्याला छान वाटत होतं. तर हे मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या गणपती मंदिरामध्ये गेलो, जे तिथलं प्रसिद्ध असं मंदिर आहे, जे नवसाला पावतो गणपती तिथला. रुद्रला जरा वेगळं वाटत होतं, एकटा चालायला मागत नव्हता, म्हणून त्याने हात धरून आम्ही त्याला घेऊन गेलो. खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती होती तिथे, आणि गणपती बाप्पाच्या या मंदिराच्या समोरच हनुमानाचं सुद्धा मंदिर होतं. तर आज आम्ही सगळ्या मंदिरांमध्ये जवळपास जाऊन आलो. आणि ह्यांना सुट्टी होती, तर थोडासा वेळ मिळाला, तर म्हणजे बऱ्याच वेळेस ते त्यांच्यासाठी देतात, पण आज आम्हाला थोडा वेळ मिळाला, तर म्हटलं की जाऊन येऊया. खूप सुंदर गणपती मूर्ती आणि छान वस्त्र परिधान केलेली होती. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मग भाजीला काय करणार, म्हणून भेंडीची भाजी करायला घेतली, पण दही होतं तर कढी भेंडी करायचं ठरवलं आहे. तर आमच्याकडे भेंडीमध्ये दही वगैरे घालून जसं आपण कढी बनवतो तसं करतो, पण त्याच्या आधी भात लावून घेतला आणि उशीर झालेला. म्हटलं रुद्राला जर भूक लागली तर तो चिडचिड करेल. भेंड्या कट करून घेतल्या आणि पहिल्यांदा भेंडी जी आहे ती परतवून घ्यायची, आणि बाकीचं जसं आपण कढीचं मिश्रण टाकतो पूर्णपणे सगळं तसंच यूज करायचं. ते ग्राइंड करून घेतलं आणि भेंडी चांगली परतून झाल्यानंतर मग त्यात टाकलं, कारण भेंडी थोडीशी शिजली पाहिजे ना. कढी काय आपण नॉर्मली करतो ती खूप कमी वेळात होऊन जाते. तर तिला मस्त हलवून घेतलं आणि नंतर त्यात कोथिंबीर घातली. त्यानंतर आता उशीर झालेला म्हणून आत्ता भाकरीच करायला घेतल्या, तर बघूया संध्याकाळी मी चपात्या वगैरे करेल. तर थोडंसं म्हणजे धावपळ होते, जर आधीच घरी जर जेवण बनवून ठेवलं असेल तर मग एवढं काही होत नाही, पण मग म्हणून मग भाकरीच केल्या. म्हणजे भाकरी इन्स्टंट होतात. काही काहींना भाकरी अवघड वाटतात, पण ज्यांना भाकरी येतात त्यांना माहिती की चपात्यापेक्षा भाकरी जे आहे त्या पटापट होऊ शकतात. आणि रुद्रला फार झोप आलेली, त्यामुळे तो बाजूला चिडचिड करतच होता, आणि त्याला भात भरवायचा प्रयत्न केला, पण तो काही खायला तयार नव्हता. मग त्याला पहिले झोपी लावलं, त्यानंतर उठल्यानंतर त्याने खाल्ला. तर आजच्या ह्या छोट्याशा व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.